लाडूला तोंडाला लागलेलं तर सगळ्यांना मी सांगितलंच होतं मागच्या व्हिडिओमध्ये, त्यासाठीच तिला थोडीशी कणकणीन होटसुद्धा सुजलेला म्हणून आम्ही दवाखान्यात गेलेलो, डॉक्टर राऊंडला गेलेले. तोपर्यंत ह्या दोघींची बघा इथे येडे चाळे चाललेले. मग काय डॉक्टरांनी गोळ्या औषधे दिले, लाडूला इंजेक्शन दिलं, पण लाडू काही रडली नाही बरं का, गुडगले आमची. सायलीच्या बाबांचा म्हणजे आजोबांचा बड्डे, त्यासाठी आम्ही केक घ्यायला गेलो. आम्हाला कच्ची दाबेली आणि फालुदा खायचा होता, पण दोन्ही पण शॉप बंद होते. शेवटी पर्याय राहिला होता तो म्हणजे वडापावचा. मग काय जाऊन वडापावच खाल्ला, त्यातच मनाला शांती घेतली. आम्ही काय करणार बाकी. आणि संध्याकाळी ही सगळी पोरं येऊन ना गॅलरीत चोरचिट्ट्या वगैरे खेळत बसलेले. ह्यांना बघून मला लहानपणीची आठवण येते, त्यामुळे त्यांच्यासोबत मी पण जाऊन थोडासा टाईमपास संध्याकाळचा करते. तसा तर स्वयंपाक वगैरे माझी कामं झालेली, मग यांची ॲक्टिव्हिटी चाललेली की कुणाला काय शिक्षा द्यायची वगैरे. म्हणून बघा कशी नाचत बसले. लहानपणीचे दिवसच वेगळे असतात ना, म्हणजे ना कशाचं टेन्शन ना कशाची चिंता, काय नाही, मनसोक्तपणे खा प्या झोपा आणि खेळा. आपण सुद्धा लहान होतो तेव्हा असंच आपल्याला सुद्धा वाटायचं, हो ना. वडापाव वगैरे खाऊन घरी आले, स्वयंपाक वगैरे उरकला, थोडीशी कामं राहिलेली ती तशी सोडली आणि मग बड्डेला गेली. सायलीनं बड्डेला बोलवलेलं. मग काय बाबा छान छान असे तयार झालेले, आजीसुद्धा तयार झालेल्या. आणि ह्या वयापर्यंत एकसाथ राहणं खरंच खूप चॅलेंजिंग गोष्ट आहे. आत्ताची जनरेशन थोडीशी ॲडजस्टमेंट करायला कुठंतरी काचकुचते, पण आधीची माणसं खरंच खूप पेशन्स असायचे बापरे त्यांच्यात. एवढं पेशन्स ना माझ्यात आहे ना आत्ताच्या जनरेशनमध्ये, पण आधीच्या लोकांच्यात खूप पेशन्स वगैरे असायचं. असं सगळ्यांनी ओवळून वगैरे घेतलं. एकुलता एक जावं आहे, त्यांनी सुद्धा ओवळून घेतलं. त्यानंतर मग या दोघांचे फोटोशूट वगैरे केले. खरंच खूप छान जोडी आहे दोघांची, एकमेकांना आतापर्यंत समजून घेतलं, एवढं छान राहिले. त्यांचा एक फॅमिली फोटोसुद्धा छान छान काढला. शेअरची सुद्धा ॲक्टिव्हिटी आता खूप छान छान वाढल्यात बरं का. त्यानंतर घरी आले, थोडीशी काही कामं राहिलेली ती उरकून घेतली आणि बसलीच होते. तोपर्यंत खडूस पण आले. आज खडूसनं दिवस उगवलेला, खडूसनं लस्सी आणली. मी खूप खुश झाले. तर नंतर म्हणतात अगं मालकानं कामावर वाटलेले, कोणी पिलं नाही म्हणून आणले. म्हणजे एवढा चिंगूस हा असा हा नवरा, उगाचच त्याचं नाव मी खडूस पाडलं नाही आहे, ह्याचं हे कारण आहे बरं का. असं आणलं हे महत्त्वाचं. मग आम्ही लस्सी पिली, जेवण वगैरे करून आज आम्ही किती दिवसांनी फिरायला गेलेलो चिल्लर गँग. आता ही चिल्लर पार्टीचं सगळ्यात मोठी तर मी